आणि दारूबंदीच्या निर्णयाचा नेमका परिणाम काय झालेला आहे, कोणकोणत्या ठिकाणी, हे जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधनं। सुनसान टेबल्स, बेरोजगार वेटर्स आणि शटर डाऊन झालेले वाईन शॉप्स। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतली ही तीन दृश्य प्रातिनिधिक आहेत, कारण अवघ्या राज्यात हेच चित्र आहे। लेविस लाईफ झालेला आहे, सर्वजण 2-2, 3-3 पॅक पितात, परंतु तुम्ही जर ड्रिंकच्या हिशोबाने जर आलेत आणि तुम्हाला ड्रिंक्स भेटले नाही, तुम्ही त्या हॉटेलमध्येच येणार नाही। तर आम्हाला खूप मोठा याचा खूप मोठं नुकसान होईल। आमच्या इंडस्ट्रीजमध्ये कमीत कमी जेवढे लोक काम करतात, तर कमीत कमी 15 ते 20 लाख लोक इथं काम करतात, तर त्यांच्या नोकरीवर खूप मोठा गदा येईल। राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरच्या दारू विक्रीला बंदी घातल्यानं अपघातांचं प्रमाण कसं कमी होणार, असा प्रश्न बार मालक आणि वाईन शॉप मालक विचारतायत। ज्यांना प्यायचं ते गाडीमध्ये जाऊन पितील किंवा 5 किलोमीटर दूरवरून पिऊन बी ते गाडीवर चालवतील ना। ज्यांना चालवायचं ते तर कशी ॲक्सिडेंट करायचं तर ते असं बी होणार ना। तर हे कोर्टाने विचार करायला हवा, कारण की आमच्या खास म्हणजे काय, हॉटेल इंडस्ट्रीच्या एवढ्या लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे। अवघ्या महाराष्ट्रात 14,000 बार असलेली हॉटेल्स आहेत, त्यातली किमान 5,000 हॉटेल्स या निर्णयानं बंद झाली आहेत। त्यामुळे सुमारे लाखभर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे, तर सरकारचा 7,000 कोटींचा कर बुडणार आहे। एका बाजूला गव्हर्नमेंटचा जे आपला रेव्हेन्यू आहे ते पण बंद झाला, आणि दुसरं अवैध वस्तू आहे ते वाढणार आहे। एक हॉटेल कमीत कमी 3-4 लाख रुपयाचा महिन्याचा कमीत कमी दुसरा टॅक्स आम्ही गव्हर्नमेंटला देतो। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात तर सारे मॉल्स हे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांना खेटून उभे आहेत, त्यामुळे मॉल्स मधले यच्चयावत बार ठप्प झाले आहेत। ज्या पद्धतीनं गुजरात पॅटर्न सगळीकडे चालवत आहे, तशाच पद्धतीचं गुजरात मध्ये जशी दारूबंदी आहे तशाच प्रकारची दारूबंदी महाराष्ट्रात करण्याचा मानस आहे की काय, अशी शंका सुद्धा आम्हाला या निर्णयाच्या अनुषंगानं होत आहे। त्यामुळे जर सरसकट दारूबंदी घेतली तर आम्ही त्या भूमिकेचं स्वागतच करू, परंतु ते करत असताना आजपर्यंत करोडो रुपयाचा ज्या व्यावसायिकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचा सुद्धा राज्य शासनानं कुठेतरी विचार करून या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं असं माझं मत आहे। मद्यपान केल्यानं महामार्गांवर अपघात होतात हे सत्य नाकारता येत नाही, पण मग गाडीत दारू पिणारे, घरून दारू पिऊन गाडी चालवणारे, 500 मीटर बाहेर दारू पिऊन महामार्गांवर येणाऱ्या वाहन चालकांचं काय करणार? त्यामुळे रोगावर इलाज करताना इलाजच भयंकर होणार नाही याचीही काळजी सरकारनं घ्यायला हवी। विनायक पाटील आणि अक्षय भाटकरसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।